अक्षय तृतीयेनिमित्त आज करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या उत्सव मूर्तीची प्रथेप्रमाणे हिंदोळ्यावरील पूजा बांधण्यात आली होती, तर गर्भकुटीतील मुख्य मूर्तीभोवतीही विलोभनीय आरास करण्यात आली होती। आज दिवसभर देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। 3.5 मुहूर्तापैकी एक म्हणून अक्षय तृतीयेचा उल्लेख केला जातो। अक्षय सुखसंपत्तीसाठी देवदेवतांकडे मनोकामना केली जाते। आज अक्षय तृतीयेनिमित्त कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात देवीची सुरेख पूजा बांधली होती। तसंच मूर्तीसमोर शेकडो आंब्यांची मनमोहक आरास करण्यात आली होती। दुसरीकडे उत्सव मूर्तीची गरुड मंडपात हिंदोळ्यावर विराजमान अशी पूजा बांधली होती। या पूजेला दोलोत्सव असंही म्हटलं जातं। श्री अंबाबाई देवीला झोपाळ्यावर बसून तिची पूजा केली जाते। तत्पूर्वी देवीची मूर्ती गरुड मंडपात आणून देवीला पाना फुलांनी सजवलेल्या चांदीच्या झोपाळ्यावर विराजमान केलं जातं। विविध सुवर्ण अलंकार आणि भरजरी वस्त्रात तिचा साजशृंगार केला जातो। यावेळी ललकारी देत सोपदार देवीला हळुवारपणे झोके घालतात। देवीला झोका देणं म्हणजे तिच्या कृपेची आणि आनंदाची अनुभूती घेणं असाच भक्तिभाव प्रत्येकाच्या मनात असतो। अक्षय म्हणजे कधीही न संपणारं धन असतं। याचबरोबर देवीची हिंदोळा पूजा म्हणजे भक्तांसाठी आध्यात्मिक आनंद, श्रद्धा आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं। एकूणच ब्रह्मांडाठायी निश्चल असणाऱ्या देवीचं हे विलोभनीय रूप, याची देही याची डोळा पाहणं हा सुद्धा भाग्याचा क्षण असतो। हा क्षण आज अनेकांनी अनुभवला। कोल्हापुरातील शाहूपुरीतल्या शाहूकालीन श्री तुळजाभवानी मंदिरात आज अक्षय तृतीयानिमित्त विशेष पूजा बांधण्यात आली होती। देवीची चैत्रा गौरी रूपात आंबा आणि आंब्याच्या पानांनी पूजा बांधण्यात आली होती। ही पूजा दीपक गुरव आणि बंडोपंत गुरव यांनी साकारली। अक्षय तृतीयेनिमित्त या मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती।